नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपला मथुरा पेढे बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. मी कढई ठेवलेली गॅसवर. गॅस चालू करते मी. आपल्याला आहे ना आता पेढेला लावण्यासाठी साखरेचा भुरा बनवायचा आहे. त्यासाठी साखर अर्धा कप साखर आहे. आणि 1/4 कप पाणी. आता आपला हा भुरा तयार झालेला आहे. एकदम पांढर शुभ्र झालेला आहे. पेढे झाले की त्याच्यात टाकायचे असतात. त्या भुऱ्यामध्ये एकदम पावडर झालेली आता त्याची. आता आपण काढून घेऊया. आपल्याला 1.5 कप मिल्क पावडर आहे. हे 1.5 कप घेतलेले आहे. आणि 1 कप दूध आहे. 2 चमचे तूप आहे. आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय. हवा घालण्याची काही गरज नाहीये. इतके छान पेढे होतात याचे. हे आपलं आता फेटून झालेलं आहे. आता आपण गॅस चालू करू. आता मी गॅस चालू केलेला आहे. आता हे अर्धा कप साखर आहे. आपण साखर बुडवून एवढं पाणी घालूया. आणि याची आपण चाचणी बनवून घेऊया साखरेची. त्यात आपला साखरेचा कलर चेंज झालेला आहे. तांबूसर कलर आलेला आहे. आता हे आपण मिश्रण मिक्स केलेलं याच्यात टाकूया.
आता आपण 2 चमचे तूप टाकूया. अगोदर 2 चमचे घातलेले आणि आता 2 चमचे, 4 चमचे तूप लागते. ते आपलं तयार होत आलेले आहे. पेढ्याला काहीच चिटकत नाही, म्हणजे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. पूर्ण गोळा आपला पेढे वळण्यासाठी तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि 1 चमचा विलायची पावडर आहे. गॅस बंद केल्यानंतरच विलायची पावडर टाकायची. गॅस चालू असताना टाकायची नाही, का तर विलायची पावडरचा सगळा स्वाद निघून जातो. तर थोडं थंड होऊन द्यायचं आणि मग पेढे वळवायचे. भोरा तर साखरेचा करून ठेवलेला आहे. स्वीट मध्ये असं भोरा करून ठेवतात साखरेचा एकदम. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. थंड झालं की पेढे वळूया. आता आपण पेढे वळून घेऊया. हे मिश्रण थंड झालेले. कमीत कमी एवढ्या साईजचे पेढे बनवायचे. जास्त छोटे पण नाही, जास्त मोठे पण नाही. गावणी पेढे. मी पेढे बनवायला घेतलेले. मिश्रण छान झालेले, अजिबात चिरकत नाही, काय नाही. आपले मथुरा पेढे छान तयार झालेले. पेढे आपले वळून झालेले. आता ह्या भुऱ्यामध्ये जराशी बुडवून ठेवायचे. स्वीट होम मध्ये असाच भुरा करून ठेवतात. अशा प्रकारे आपले मथुरा पेढे तयार झालेले. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मथुरा पेढे तयार झालेले. तुम्ही पण असेच नैवेद्यासाठी करून खा, खाऊन खा. कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.